घटस्थापनेपर्यंत माझी साफसफाई काही संपलीच नाही. लास्टच्या ज्या दिवशी घटस्थापना होणार होती ना, त्या दिवसापर्यंत माझे कपडे वगैरे हे सगळं होतंच. तर ठीक आहे, हे सगळं धुवून वगैरे घेतलं होतं मी खालचं, म्हणून इथे कपडे वगैरे, कारण घालायचे तरी कुठं, पटकन हे सगळे कपडे वगैरे घातले वाळायला, धुवून वगैरे गादी वगैरे पण थोडीशी उन्हाला ठेवली. इथे बघा सगळा एवढा पसारा वगैरे पडलेलाच आहे. घरातलं सगळा राडा काढला ना की खूपच घाण दिसतं घर. मग इथे हॉलमध्येही सगळा पसारा दिसत होता आणि इथं परीचा अभ्यास काय चालूच होता. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झाले आणि इथे किचनमध्ये आले चहा बनवायला. आणि हे जे स्टिकर आहे ना, ते मी मिशोवरून मागवले. तुम्हाला जर आवडलं ना तर मी याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि किचनची अवस्था काही अशी आहे बघा, पसारा वगैरे भरपूर पडला आहे, कारण आत्तापर्यंत माझं बाकीचं कामच चाललं होतं आणि आज पांढरा रंग होता म्हणून मी मस्तपैकी पांढरी साडी वगैरे घातली आणि चहा वगैरे बनवला आणि थोडासा चहा वगैरे पिला. 3 वाजून गेले होते, त्या टायमिंगला मी सकाळचा चहा पित होते. चहा वगैरे पिला आणि मग मी देवपूजा वगैरे उरकून घेतली. अखंड दिवा मी लावलेला आहे, म्हणजे 9 दिवसापर्यंत असा अखंड. गेल्या वर्षीही लावलेला होता. आणि घटस्थापना काही नाही, गावाकडे करतात आई, त्याच्यामुळे मग मी इथे करायची काही गरज नाही आहे. इथे मस्तपैकी देवपूजा वगैरे केली आणि मस्तपैकी अखंड ज्योत लावली आणि छान वाटतं. घरात देवपूजा वगैरे झाली, फ्रेश झालं की मस्त वाटतं. अजून आता बाकीचे सगळे कामं होती, मग थोडंसं शाबू वगैरे बनवला आणि मी आणि मुलं आता इथं शाबू खाते. तर बघा, परीच्या आणि हृदयची पण बरोबर 5 वाजले शाबू खायला. 4 वाजले, 5 वाजली परी. मग ते दे इकडं, ताट दे. आता पप्पा येते 5 वाजता. आता येते ना दर्शनच्या भात. आता पप्पा येते ते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.